फिल्मी लाईनच्या या भागात आपण पाहणार आहोत भारताच्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट मुघल आझमच्या चित्रीकरणाची कथा. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान पहिल्यांदाच शीशमहलची निर्मिती करण्यात आली. हा शीशमहल निर्माण करण्यासाठी दिग्दर्शकांना सुमारे 6 महिन्याचा कालावधी लागला आणि या 6 महिन्यानंतर सुरू झाले त्या शीशमहल मधली चित्रीकरण. मुघल आझमच्या शीशमहलचं हे दृश्य हे सिनेमाच्या समग्र आकर्षणापैकी एक आकर्षण होतं. आमिरच्या किल्ल्यातल्या एका महालाच्या छतावर आरशे लावले होते. तिथलं गाईड हातात मेणबत्ती घेऊन ते छत दाखवत असे. तेव्हा छताच्या आरशात मेणबत्तीचे हजारो प्रतिबिंब दिसत असत. तो महाल बघून आसिफ साहेबांच्या डोक्यात शीशमहलच्या शेडचा विचार आला. शेकडो कारागीर महालाचा अभ्यास करू लागले. दिवस रात्र खपून एका वर्षात शीशमहलाचा शेट उभारण्यात आला. 6 महिने तर महालाच्या काचाकामातच गेले. आसिफ साहेबांना वाटलं 50,000 काम होईल, पण खर्च 15 लाखाच्या घरात गेला. सिनेमाचे फायनान्सर शापूरजी पालनजी यांनीही हात मोकळा ठेवून खर्च केला, पण शीशमहलाचं बजेट 50,000वरून 15 लाखावर गेलं. तेव्हा ते विचार करू लागले. शीशमहल तयार झाल्यावर अनेकांनी त्यांना नको ते सल्ले द्यायला सुरुवात केली. फिल्मी दुनियातल्या अनेक महान कॅमेरामॅननी तो सेट बघून यावर चित्रीकरण शक्य नाही, चारही बाजूने काचा असल्यामुळे कॅमेऱ्याच्या प्रकाशाचा प्रतिबिंब पडून प्रखर प्रकाश पडणार, त्यामुळे चित्रित अजिबात करता येणार नाही असे सल्ले द्यायला सुरुवात केली. मग काही परदेशी अनुभवी कॅमेरामॅनना विचार विनिमय करण्यासाठी मुंबईला बोलावण्यात आलं. त्याने शीशमहलचा सेट पाहून मत व्यक्त केलं. हा सेट फक्त बघण्यापुरता आहे, चित्रीकरणासाठी कामाचा नाही. एका नावाजलेल्या अमेरिकन फोटोग्राफरने तर सेट पाहून स्पष्ट मत दिलं, इट इज ओनली फॉर शो, नॉट फॉर शूट. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेल्या या चित्रीकरणासाठी अनेक अडथळे निर्माण झाले, पण आसिफ साहेबांनी कोणत्याही परिस्थितीत हा चित्रपट पूर्ण करायचाच असा निर्धार केला होता. अशाच फिल्मी जगतातील आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.